एक मिनिट, ही जागा कोणाच्या नावावर आहे? किती वेळा सांगायचं, हा प्लॉट मदनलाल मिश्रा यांच्या नावावर आहे. असं कसं होऊ शकतं? या प्लॉटचा नंबर 422 आहे ना? हो 422. एक मिनिट हे बघा, हे काय किती नंबर प्लॉट आहे हा? असा 422. मग अहो साहेब, तुम्हाला किती वेळा सांगू, हा प्लॉट मदनलाल मिश्रा यांच्याच नावावर आहे. आणि हवा असेल ना तर तो बोर्ड वाचा तुम्ही. हा बोर्ड वाचा, बघा काय लिहिले. हा बघा, तू एक काम कर ना, तू पवनला फोन कर ना, तो अजून कसा पोहोचला नाहीये? हा. अरे काय झालं? उचलत नाहीये तो. कार्तिक, तुझ्याकडे त्या जगतापांचा नंबर आहे का? हो आहे ना. मग त्यांना फोन ट्राय करून बघ ना. हा. हा हा काय झालं? फोन कट का केलास तू? मी नाही अगं, त्यांनीच कट केला. अरे देवा, आता काय करायचं? जे काय करायचं ते घरी जाऊन करा. निघा चला इथनं. अरे हो हळू बोला ना, पण चला. काय झालं? अजूनही नाही उचलत आहे फोन. बंद कर फोन, बंद कर. अरे उचलायचं असतं तर केव्हाच उचलला असतं त्याने फोन. तो जगतापही घेत नाही आहे ना फोन. त्यांचा लागत नाहीये. त्या जगतापने तीच जागा दाखवली होती तुला अकादमीसाठी. हो म्हणजे माहित नाही. माहित नाही हे उत्तर कसं असू शकतं रे? हा काय पोरख्या लावलाय का? नाही म्हणजे ते सगळं पवन बघत होता. आधीपासून पवनच बघत होता. म्हणजे मी एकदा फोन करतो ना त्याला, पवनला परत. फोन बंद कर आणि खिशात ठेवतो. आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. इतका बेजबाबदारपणे कसा वागू शकतोस तू कार्तिक? बाबा, यात कार्तिकचा काहीच दोष नाहीये. हे सगळं त्या पवनमुळे. तू मध्ये बोलू नकोस. अहो, आणि आता इथून पुढे कोणी बोलणार नाही यामध्ये, कळतंय? तू ती जागा याआधी पाहिली होतीस? हो म्हणजे फोटोमध्ये पाहिली होती मी. पवनने मला फोटोज दाखवले होते, ते पाहिले होते. आणि तू स्वतः प्रत्यक्षात जाऊन ती जागा पाहिली नव्हतीस? मी म्हटलं होतं पवनला की मला जागा बघायची आहे, पण तो टाळत राहिला. नंतर जाऊया असं म्हणत राहिला. आणि तू ऐकलंस? पवन म्हणाला जागा बघूया नको. पवन फोटो दाखवत होता. पवन बघतोय सगळं. आणि ती जागा, ती अकादमी तुझी आहे की त्याची आहे? तो मला नको जाऊया, तू गेलाच नाहीस. मला एक कळत नाहीये की ही सगळी लोनची प्रोसिजर एवढी पुढे गेलीच कशी? आणि सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट असते ती, ज्या जागेवर आपल्याला काम करायचं असतं ती जागा आपल्या नावावर असल्याची सगळे डॉक्युमेंट्स. तुम्ही सगळे पेपर्स बँकेला सबमिट केले असतीलच ना? कोणाचं नाव कोणाचं आहे त्याच्यावर? जगतापचंच आहे ना? ते पण माहित नाही. माहित नाही हे उत्तर कसं असू शकतं कार्तिक? आपण सह्या करतो तेव्हा काय वाचतो? माहित नाही. मग काय माहिती काय तुला? ते बाबा, ती जागा जगताप साहेबांनीच दिली होती. सो मी असं गृहीत धरलं की ती त्यांच्याच नावावर आहे. आणि हे मदनलाल मिश्रा नाव मी पहिल्यांदाच ऐकतोय बाबा. पवन सुद्धा काही बोलला नाही. अरे मग
लोन प्रोसिजर झालीच कशी पण? ते सगळं त्या शलाका मॅडमनी केलं ना. त्यांना सगळ्या डॉक्युमेंट सबमिट केल्या होत्या आणि त्या स्वतः गेल्या होत्या जागा बघायला. पवन बरोबरच गेल्या होत्या. मी शलाका मॅडमना फोन करू का एकदा? म्हणजे आपण सबमिट केलेले सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असतील. आपण नाही, तुम्ही. हॅलो, हां शलाका, जरा माझं एक महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. जरा अर्जंटली इथे आमच्या घरी येशील का? नाही, खूप महत्वाचं काम आहे. हां हां, इट्स एक्स्ट्रीमली अर्जंट. आणि येताना जरा ते अकादमीचे सगळे लोन पेपर्स देखील घेऊन ये. बरोबर? नाही नाही नाही, आत्ता आत्ता लगेच लगेच. प्लीज प्लीज. हां, थँक्यू. हा दादा, ते पेपर वाचणं बंद करा ती. ऐक ना, डायनिंग टेबलवर आपण नवीन टेबल मॅट्स घेतले होते ना, तेवढे जरा वरतून काढून दे. हा, आणि एक फुलदाणीमध्ये फुलं ठेवायची आहेत. बसल्या बसल्या जरा गुलाबाच्या पाकळ्या मोकळ्या करशील का? आणि फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेव बरं का. आणि ऐक, कार्तिकसाठी एखादी छानशी रेकॉर्ड काढून ठेव, म्हणजे संध्याकाळी तो आला ना की लावता येईल. तोपर्यंत मी जेवणाचं बघते. ठीक आहे? काय आता मला आता ही जी काही कामं सांगितली ना ती नीट समजावून सांग आणि सिक्वेन्सने समजावून सांग, म्हणजे मला नक्की कळेल की आधी कुठचं काम करायचं. म्हणजे काहीही ऐकलं नाहीयेस तू? बरं ऐक आता, हे कपडे बदल आधी. काय घातलेस हे? ते मी बदलेन ग नंतर. नंतर कधी? नंतर वेळ मिळणार आहे? कुमुद, अगं ते संध्याकाळी येणार आहे. माझ्याकडे वेळच वेळ आहे. तू जरा दमानं. दादा, संध्याकाळी म्हणजे आत्ता आत्ता होईल संध्याकाळ. वेळ काय? कुमुद, अगं तू अशी पॅनिक होतेस की जसं काही अख्खं दर्शनी कुटुंब आपल्याकडे जेवायला येतंय. अरे हो, दोघच येणार आहेत, पण कार्तिक जावई आपला. खरं सांगू का, त्यांची खातिरदारी करण्यात ना मला कुठली कमतरता नाही ठेवायची. सगळं कसं छान व्हायला हवं. हे कार्तिक किती पटकन हो म्हणाला ना. वा वा. आणि दादा, आज इतका छान दिवस आहे, पाडवा. दादा एक सांगू, कार्तिक सगळं विसरून येतोय. तू सुद्धा मोठेपणानं तुमच्यातला कडवटपणा आहे ना, तो मिटवून टाक. अरे लहान आहे तो एक पाऊल पुढे आलाय की नाही, तू 4 पावलं पुढे जा. हा, तू मोठा आहेस, गुरु आहेस त्याचा. हा, त्याला जरा समजून घे. छान होईल, सगळं ठीक होईल. ठीक आहे? बरं चला आता, नुसती मान काय आलं होतो. चला, हात पाय हलवा, कामं खूप पडली आहेत. हा, हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना, ही तुम्हाला दाखवली होतीस, प्लॉट नंबर 422 ची. हो सर. पण ही जागा तर मदनलाल मिश्राच्या नावावर आहे, जगतापच्या नावावर नाही. हो सर, पेपर्स त्यांच्याच नावावर आहेत. हो, पण जगताप जागा देणार होता. इट वॉज सपोज टू बी अ गव्हर्नमेंट लँड. सर, मला हे सगळं सांगण्यात आलंच नव्हतं. मला जी लँड दाखवण्यात आली ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. मला वाटलं की ह्याच लँडचं डील आपल्याला करायचंय. बरं, ती जागा तू स्वतः जाऊन बघितली होतीस? हो सर. कुणी ही सगळी डॉक्युमेंट्स तुला दिली? कोणी? ह्यांच्या मॅनेजरनी, मिस्टर पवन. त्या मदनलाल मिश्राला एकदा तरी भेटलीस का तू? नाही सर. मला एक कळत नाही, या सगळ्या डॉक्युमेंटची क्रेडिबिलिटी एकदाही तपासून बघावीशी नाही वाटली तुला? या सगळ्या मदनलाल मिश्राच्याच आहेत का हे तपासून बघितलंस का तू? नाही सर. कमाल आहे. अरे जो माणूस एवढी मोठी लँड विकायला निघालाय, तो माणूस स्वतः तुला येऊन भेटत नाही म्हटल्यावर तुला काही डाऊट वगैरे आला नाही? सर, मला तर हे सगळं आधीपासूनच प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं.
जागा दाखवताना सुद्धा ना कार्तिक सर होते ना ते मिश्रा. सगळ्या गोष्टी मिस्टर पवनच बघत होते. मला वाटलं की हे सगळं अनयुज्युअल पद्धतीने चाललंय, पण मग मी म्हटलं, काय म्हटलंस तू? काय म्हटलंस? सर आफ्टर ऑल हे तुमच्या मुलाचं काम होतं, म्हणून मग आम्हीही ऍडजस्ट केलं. अरे ही चूक केलीस ना तू, फार मोठी चूक केलीस. जर काम माझ्या मुलाचंच आहे तर ते उलट जास्त काटेकोरपणे बघायला होतोस तू. एकही फ्लॉ शिल्लक राहायला नको होता. आणि जर तुला प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं तर तुम्हाला आत्ता सांगतेस आहे, तेव्हाच का नाही सांगितलंस? सर लँड ओनरनी साईन केलेले सगळे डॉक्युमेंट सबमिट झाले होते. मग आम्हाला वाटलं की हे सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी होत असेल, आणि मला वाटलं की ते तुमचे मित्र असतील, सो सगळा घोळ या सहीच आहे. मदनलाल मिश्रा. मदनलाल मिश्रा या नावाच्या माणसाला नक्की ओळखत नाहीस तू कार्तिक? नाही बाबा, मी म्हटलं ना, मी ते नाव तिथेच पहिल्यांदा ऐकलं. कमाल आहे, खरंच कमाल आहे. आणि तू त्या माणसाला ओळखत नाहीस? त्या माणसाला ही लँड विकायची नाही, त्या माणसाच्या सह्या कागदपत्रांवर आलेच कशा? कार्तिक काय झालं? बोलणं झालं का त्या पवनशी? उचलला त्यांनी फोन? मी खूप मोठा ब्लंडर केलाय श्रुती. मी त्या पवनवर विश्वास ठेवायला नको होता. मी ब्लाइंडली विश्वास ठेवलाय त्याच्यावर. खूप मोठा मूर्खपणा केलाय मी. कार्तिक तू मला सांगत होतीस, मी तुझं ऐकायला हवं होतं, पण मी हे बघ कार्तिक, आपल्याला याहीपेक्षा मोठ्या गोष्टी आहेत आत्ता विचार करायला. हं? त्यामुळे आपण आत्ता या विषयावर नको बोलायला. पण मला काही सुचत नाहीये. पण मला माहिती आपल्याला काय करायचं. तू चल आत्ता माझ्या बरोबर कुठे? पोलीस स्टेशन मध्ये. आपण आत्ताच्या आत्ता तशी कंप्लेंट करूया. नाही, आपण कंप्लेंट नाही करू शकत. हे पण का? इतका मोठा फ्रॉड केलाय त्यांनी, आपण कंप्लेंट करायलाच हवी कार्तिक. फ्रॉड त्याने नाही, आपण केलाय. आपण एक मिनिट, आपण काय फ्रॉड केलाय? श्रुती, अगं दिसताना पोलिसांना तसंच दिसणार ना. सगळी सिच्युएशन बघितल्यानंतर ते काय म्हणणार की चूक तुमची आहे. ती जागा तुमच्या नावावर आहे की नाही याची खात्री करून घेतल्याशिवाय तुम्ही पुढची प्रोसिजर केलीच कशी? ते आपली अक्कल काढणार आहे. पण मग आपण सांगूया ना त्यांना. काय सांगणार आपण? की आम्ही विश्वास ठेवला त्या पवनवर, त्याने सांगितलं, आम्ही ऐकलं, आणि हे सगळं त्यांना खरं वाटणार आहे? आपली खूप मोठी चूक झाली, आपण अडकलोय सगळीकडून. कार्तिक त्या जगतापांचं काय? आणि तू फोन ट्राय केला होतास त्यांना? 1000 वेळा केलाय, ते उचलतच नाहीये. मला तर आता हेच कळत नाहीये की खरं काय आणि खोटं काय. आय एम सच एन इडियट. कार्तिक प्लीज स्वतःला दोष देणं बंद कर. कधी कधी आपला स्वभावच असा असतो ना की कोणी काही वाईट वागेल अशी आपण शक्यताच गृहीत धरत नाही. सगळे आपल्यासारखेच तसा विचार करतो आणि हेच चुकतं आपलं. एनिवे, जे झालं ते झालं, त्याच्यावर विचार नको करायला. आत्ता महत्वाचं हे की ही सगळी सिच्युएशन हँडल करायला हवी आणि काहीतरी मार्ग निघेल. फक्त तू शांत राहा. कसं झालं यार हे? म्हणजे कार्तिकला जागा मिळाली, कार्तिकला लोन पण मिळालं. अरे पण ही जागा तर त्याच्या नावावर नाहीच आहे, हे त्याला माहितीच नाहीये. आणि जर का ही जागा त्याच्या नावावर नाहीये तर मग बँकेने लोन तरी कसं पास केलं रे? काहीच लिंक लागत नाहीये. आणि हे सगळं तर लोन पास व्हायच्या आधी कळायला हवं होतं की नाही? गंधार बोलणार रे. गंधार बरं, आणि आता हा मिश्रा, हे तर नवीनच कॅरेक्टर आहे रे. हा माणूस कोण आहे? आणि ह्याची जागा कार्तिकला कशी मिळाली? जर कार्तिक या माणसाला ओळखतच नाही तर मग त्यांनी याला पेपर्स दिले कसे? हट यार, डोकंच ब्लॉक झालंय माझं.
कितके दिवस कार्तिक त्या अकादमीच्या कामात बिझी होता की नाही, तरी पण मग एवढी मोठी चूक झालीच कशी? का त्या जगतापांनी जागाच दिली नाही त्याला? गंधार बोल. अरे ताप आहे तुला गंधार. थांब, मी थर्मामीटर आणते. गंधार, आपण डॉक्टरांकडे जायचं का? चल ना गंधार. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.